नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील महत्त्वाचे घटक आज आपण अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6 मार्च आणि 7 मार्च अशा 2 दिवसीचे करंट अफेअर्स पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर प्रदीप महाजन। मार्च 2024 मध्ये डॉक्टर प्रदीप महाजन यांना प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना। आणि 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे। डॉक्टर प्रदीप महाजन यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे। ते स्टीमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्ससह स्टीमआरएक्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। तर हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्निपर कोण बनली आहे? तर याचे उत्तर आहे सुमन कुमारी। मार्च 2024 मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक सुमन कुमारी या सीमा सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला स्निपर बनल्या आहेत। त्यांनी नुकताच सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्स इंदोर येथे 8 आठवड्यांचा स्निपर कोर्स पूर्ण केला आणि इन्स्ट्रक्टर ग्रेड प्राप्त केली आहे। सुमन कुमारी या हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी आहेत। त्या 2021 मध्ये बीएसएफ मध्ये रुजू झाल्या होत्या। पंजाबमध्ये एका प्लाटूनचे नेतृत्व करताना सीमापार स्निपर हल्ल्याचा धोका पाहून त्यांनी स्नायपर प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला। स्निपर कोर्समध्ये 56 पुरुष समवयस्कांसह त्या एकमेव महिला होत्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रो कबड्डी लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे उत्तर आहे पुणेरी पलटण। पुणेरी पलटणने प्रो कबड्डी लीग 2024 चे विजेतेपद जिंकले आहे। पुणेरी पलटणने प्रो कबड्डी लीगच्या 10व्या मोसमाच्या अंतिम फेरीत हरियाणा स्टीलर्सचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले आहे। पुणेरी पलटणचा कर्णधार असलम इनामदार आहे, तर हरियाणा स्टीलर्सचा कर्णधार जयदीप दहिया हा आहे। सर्वाधिक गुण करणार आहे आशु मलिक, त्याने 276 गुण केलेले आहेत, तर तो दबंग दिल्लीचा खेळाडू आहे। तसेच रायडर्स ऑफ द सीझन ही आशु मलिकच ठरलेला आहे। मोसमाचा बचावपटू ठरलेला आहे मोहम्मद रेजा छायानिया हा पुणेरी पलटणचा खेळाडू आहे। नेक्स्ट आहे, स्वॉलोइंग द सन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे उत्तर आहे लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी। मार्च 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या माजी सहाय्यक महासचिव लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांनी त्यांचे पहिले पुस्तक स्वॉलोइंग द सन मुंबईत लॉन्च केले आहे। या पुस्तकात त्यांनी महिला सक्षमीकरणावर प्रकाश टाकला आहे। त्या म्हणाल्या की हे पुस्तक प्रसिद्ध महाराष्ट्रीयन संत आणि कवी यांच्यापासून खूप प्रेरित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटनमधील राजा चार्ल्स III यांच्याकडून नाइटहुड पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे सुनील भारती मित्तल। भारतीय एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल हे ब्रिटनचे राजा चार्ल्स III यांच्याकडून नाइटहुड पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत। नाइटहुड सन्मानाची सुरुवात किंग जॉर्ज यांनी 4 जून 1917 रोजी केली होती। भारत आणि ब्रिटनमधील व्यापारी संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ही पदवी देण्यात आली आहे। नाइटहुड पदवी ही ब्रिटनमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे दिल्ली। मार्च 2024 मध्ये दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्यात येणार आहे। या योजनेची घोषणा आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। या योजनेत 18 वर्षांवरील सर्व महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जातील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अदिती योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे संरक्षण क्षेत्र। मार्च 2024 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे डेप कनेक्ट 2024 दरम्यान अदिती योजना लॉन्च केली आहे। या योजनेचा उद्देश गंभीर आणि धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, स्टार्टअप संशोधन आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण अनुदाने प्रदान करणे हा आहे। या योजनेअंतर्गत संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी स्टार्टअप्सना 25 कोटी रुपयांपर्यंत अनुदान सहाय्य मिळवण्यास पात्र असतील। या योजनेअंतर्गत 2023-24 ते 2025-26 या कालावधीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच ओशन ग्रेस नावाच्या भारतातील पहिल्या स्वदेशी ASTDS ट्रकचे उद्घाटन कोणी केले? तर याचे उत्तर आहे सर्बानंद सोनोवाल।
केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी अलीकडेच ओशन ग्रेस नावाच्या 60T बोलार्ड पूल टग आणि मेडिकल मोबाईल युनिटचे उद्घाटन केले आहे। ओशन ग्रेस हे कोचिन शिपयार्ड लिमिटेडने भारतात बनवलेले ESTDS टग आहे। हे ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्राम अंतर्गत विकसित केले गेले आहे। ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्रामचे मुख्य उद्दिष्ट 2030 पर्यंत सर्व टग्स पैकी किमान 50% ग्रीन टग मध्ये रूपांतरित करणे हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024च्या नौदल कमांडर्स परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर याचे उत्तर आहे राजनाथ सिंह। 5 मार्च 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2024च्या नौदल कमांडर्स परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले। हायब्रिड स्वरूपात ही परिषद 3 दिवस चालणार आहे। या परिषदेत संरक्षण दलाचे प्रमुख, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचे प्रमुख हे सहभागी होणार आहेत। या परिषदेदरम्यान नौदल कमांडर या प्रदेशातील विकसित होत असलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्रिसेवा दलांच्या समन्वयावर चर्चा करणार आहेत। भूराजकीय गतिशीलता, प्रादेशिक आव्हाने आणि अस्थिर सागरी सुरक्षा परिस्थिती यावरही चर्चा केली जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वदेशी बनावटीचे पहिले हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे हजिरा, गुजरात। मार्च 2024 मध्ये लार्सन अँड टुब्रोने गुजरातमधील हजिरा येथील ग्रीन हायड्रोजन प्लांटमध्ये स्वदेशी बनावटीचे पहिले इलेक्ट्रोलायझर लॉन्च केले आहे। 2 मेगावॅट पर्यंत विस्तारित होण्याची क्षमता असलेले 1 मेगावॅटची मजबूत ऊर्जा क्षमता आहे आणि त्यात 2 स्टॅक आणि इलेक्ट्रोलायझर प्रोसेसिंग युनिट ML400 आहे। सर्व स्थानिक पातळीवर उत्पादित आणि एकत्रित केले जातात। 1 मेगावॅट क्षमतेचे हे इलेक्ट्रोलायझर 200 Nm पर तास हायड्रोजन तयार करू शकते। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यातील पदवीधरांसाठी ओडिसर प्रकल्प सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे ओडिसा। मार्च 2024 मध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबलपूर, ओडिसा येथे ओडिसर्व प्रकल्पाचे उद्घाटन केले। याचा उद्देश तरुण पदवीधरांना वित्तीय सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी तयार करणे हा आहे। नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि बजाज फिनसर्व लिमिटेड यांनी संबलपूर, ओडिसा येथील गंगाधर मेहर विद्यापीठात ओडिसर्व हा त्यांचा पहिला कौशल्य विकास उपक्रम सुरू केला आहे। प्रोजेक्ट ओडिसर्व अंतर्गत 100 तासांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट ओडिसाच्या तरुणांना बँकिंग, वित्त आणि विमा उद्योगांसाठी आवश्यक कौशल्यांसह सुसज्ज करणे हा आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे त्रिपुरा। मार्च 2024 मध्ये त्रिपुरातील आदिवासी पोशाख रिसाला GI टॅग देण्यात आला आहे। भौगोलिक संकेत हे प्रामुख्याने उत्पादनास त्याच्या मूळ प्रदेशाशी जोडण्यासाठी दिले जातात। नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच वैश्विक जैन शांती दूत म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे आचार्य लोकेश मुनी। मार्च 2024 मध्ये परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी आचार्य लोकेश मुनी यांना ग्लोबल जैन पीस एम्बेसिडर ही पदवी देऊन सन्मानित केले। कर्नाटकातील जैन तीर्थक्षेत्र नवग्रह तीर्थक्षेत्रातर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे। आचार्य डॉक्टर लोकेश मुनी हे अहिंसा विश्वभारती आणि वर्ल्ड पीस सेंटरचे संस्थापक आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियाई रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे शिमला, हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शिमला येथील बसंतपूर सुन्नीजवळ सतलज नदीवर आयोजित करण्यात आलेल्या आशियाई रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन केले आहे। ही चॅम्पियनशिप 4 मार्च ते 9 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे। या चॅम्पियनशिपमध्ये नेपाळ, भूतान, श्रीलंका, इराण, इराक, ताजिकिस्तान, कझाकिस्तान आणि इंडोनेशिया येथील 20हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघ सहभागी होत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे तामस सुल्यक या कोणत्या देशाच्या राष्ट्रपती बनल्या आहेत? तर याचे उत्तर आहे हंगेरी। तर हंगेरीचे अध्यक्ष कॅटलिन नोवाक यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। यानंतर हंगेरीच्या संसदेने मार्च 2024 मध्ये तामस सुल्यक यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। तर तामस सुल्यक हे हंगेरी या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणत्या राज्याने तरुण उद्योजकांसाठी मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान म्हणजेच माय युवा सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश। मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान हा उपक्रम सुरू केला आहे। या योजनेचा उद्देश राज्यातील तरुण उद्योजकांना वित्त सहाय्य करणे हा आहे। ही योजना तरुण उद्योजकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी व्याजमुक्त कर्ज देते।
या उपक्रमाद्वारे दरवर्षी 1 लाख तरुण उद्योजक तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे। ही योजना व्यवसाय ऑपरेशन्समध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देते आणि डिजिटल पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच बी साई प्रणीत यांनी निवृत्ती जाहीर केली आहे, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचे उत्तर आहे बॅडमिंटन। मार्च 2024 मध्ये बी साई प्रणीतने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मधून निवृत्ती जाहीर केली आहे। बी साई प्रणीत हे भारतीय शटलर आहेत। त्यांच्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकले आहे। 1983 मध्ये प्रकाश पदुकोण नंतर 2019 मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक मिळवणारा तो 36 वर्षातील पहिला पुरुष भारतीय शटलर बनला आहे। त्यांना 2019 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता। त्यांनी टोकियो 2020 ऑलिम्पिक मध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते। त्यांनी 2017 सिंगापूर ओपनही जिंकले आहे। निवृत्तीनंतर ते अमेरिकेतील ट्रॅगल बॅडमिंटन अकादमीचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गर्भपाताचा अधिकार संविधानात समाविष्ट करणारा जगातील पहिला देश कोणता देश ठरला आहे? तर याचे उत्तर आहे फ्रान्स। गर्भपाताचा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे। मार्च 2024 मध्ये फ्रान्समध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांनी विशेष अधिवेशनात घटना दुरुस्तीसाठी मतदान केले, ज्यामध्ये 780 खासदारांनी या कायद्याच्या बाजूने आणि 72 विरुद्ध मतदान केले। याचा उद्देश गर्भपात अधिकार मजबूत करणे हा आहे। 1975 मध्ये फ्रान्समध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला, ज्याच्या अंतर्गत गर्भपात गुन्ह्याच्या श्रेणीबाहेर होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच बॉब जोन्स पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे टायगर वुड्स। मार्च 2024 मध्ये जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स बॉब जोन्स पुरस्कार 2024 साठी यांची निवड झाली आहे। बॉब जोन्स पुरस्कार हा US गोल्फ असोसिएशनचा सर्वोच्च सन्मान आहे। टायगर वुड्सचा 2022 मध्ये वर्ल्ड गोल्फ हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला। त्यांना 2019 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम ही मिळालेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पटना, बिहार। मार्च 2024 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे भारत आणि आशियातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन केलेले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे भारतातील तर पहिले आहेच, तर आशियातील हे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र आहे। गंगेच्या डॉल्फिनचा व्यापक अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि संशोधकांना मदत करणे हा यामागचा उद्देश आहे। या प्रकल्पाला केंद्र सरकारने 2013 साली मान्यता दिली होती। 2010 मध्ये गंगा डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित करण्यात आले। 2019 मध्ये भारत सरकारने प्रकल्प डॉल्फिन सुरू केला होता। तर 2023 मध्ये गंगा डॉल्फिनला उत्तर प्रदेशातील जलचर म्हणून घोषित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या लघु LNG युनिटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेश। मार्च 2024 मध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच गेल द्वारे स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या लहान आकाराच्या LNG युनिटचे उद्घाटन केले आहे। मध्य प्रदेशातील विजयपूर LPG प्लांट मध्ये हा प्लांट बसवण्यात आला आहे। यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी 17 राज्यांमधील 201 CNG स्टेशनचे उद्घाटनही केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सोय करण्यासाठी निवडणूक आयोगाने किती वय निर्धारित केले आहे? तर याचे उत्तर आहे 85। 1 मार्च 2024 रोजी केंद्र सरकारने 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची परवानगी देण्यासाठी निवडणूक नियमांमध्ये सुधारणा केली आहे। पूर्वी हे वय 80 वर्षांपेक्षा जास्त होते। आता 85 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे लोक पोस्टल बॅलेटमुळे मतदान केंद्रावर न जाता मतदान करू शकतात। याला इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम असेही म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, NLC इंडिया ग्रीन एनर्जी लिमिटेडने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कोणाशी करार केला आहे? तर याचे उत्तर आहे गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड। मार्च 2024 मध्ये NLC इंडिया ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत 600 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वीज खरेदी करार केला आहे। खवरा सोलर पार्क येथील प्रस्तावित 600 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प NLCIL द्वारे विकसित केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, चक्षु प्लॅटफॉर्म कोणत्या विभागाने सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे दूरसंचार विभाग। मार्च 2024 मध्ये दूरसंचार विभागाने चक्षु प्लॅटफॉर्म सुरू केला आहे।
फसवणूक करणाऱ्या किंवा स्पॅम कॉलरची तक्रार करण्यासाठी दूरसंचार वापरकर्त्यांसाठी चक्षु हे व्यासपीठ सुरू केले आहे। या प्लॅटफॉर्मद्वारे बँक खाते, पेमेंट वॉलेट, सिम, गॅस कनेक्शन, वीज कनेक्शन, KYC अपडेटशी संबंधित घोटाळे नोंदवले जाऊ शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेनलेस स्टील क्षेत्रात भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे स्थापित करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे हिसार, हरियाणा राज्यातील हिसार या ठिकाणी। मार्च 2024 मध्ये केंद्रीय पोलाद आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जिंदाल स्टेनलेस स्टील लिमिटेड हिसार, हरियाणा येथे असलेल्या स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन केलेले आहे। बघा कुठे स्थापन करण्यात आला आहे, तर हरियाणा राज्यातील हिसार या ठिकाणी। हा प्रकल्प स्टेनलेस स्टील उद्योगासाठी ऑफ ग्रिड ग्रीन हायड्रोजन प्लांट आणि छतावर फ्लोटिंग सोलरसह जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असणार आहे। कशासाठी? ऑफ ग्रिड ग्रीन हायड्रोजन प्लांट आणि छतावर फ्लोटिंग सोलरसह हा जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असणार आहे। ते दरवर्षी सुमारे 2700 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी करेल। यामुळे पुढील 2 शतकात 54,000 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होणार आहे। ग्रीन हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हचे उत्पादन, वापर आणि निर्यात यासाठी भारताला ग्लोबल हब बनवण्यासाठी हे सुरू करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आयुष ICMR प्रगत केंद्र कोठे सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली। मार्च 2024 मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीतील AIIMS येथे आयुष ICMR प्रगत एकात्मिक आरोग्य संशोधन केंद्राचा शुभारंभ केला आहे। याचे मुख्य उद्दिष्ट पारंपरिक भारतीय ज्ञान आणि आधुनिक औषध या दोन्हीचा एकत्रित वापर करून रुग्णांना सर्वांगीण आरोग्य सेवा प्रदान करणे हे आहे। ही केंद्रे एम्स दिल्ली, एम्स जोधपूर, एम्स नागपूर आणि एम्स ऋषिकेश यासारख्या एम्सच्या विविध ठिकाणी स्थापन केली जाणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईशान्य भारत चित्रपट महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर याचे उत्तर आहे मणिपूर। मार्च 2024 मध्ये मणिपूर राज्यातील इंफाळ येथे ईशान्य भारत चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे। हा महोत्सव 3 ते 7 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे। ईशान्य भारतातील चित्रपटांच्या योगदानावर प्रकाश टाकणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचे उत्तर आहे शाहबाज नदीम। मार्च 2024 मध्ये भारतीय क्रिकेटपटू आणि डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। 34 वर्षीय नदीमचे आता जगभरातील T20 लीग मध्ये खेळण्याचे ध्येय आहे। नदीम IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स कडून खेळला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।